नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर मी आज तुमच्यासाठी छान असा व्हिडिओ घेऊन आले आहे. तो आहे सत्यनारायणची पूजा. तर पौर्णिमेस आपण घरच्या घरी सत्यनारायण कसं करायचं व कोणत्या कोणत्या वस्तू लागणार आहेत, तर बघा हे मी तुम्हाला साहित्य दाखवलं आहे. सत्यनारायण पूजेचे कथेचं पुस्तक असतं हे, तेही पाहिजे आपल्याला. आंब्याची डाळी, फळ पाहिजे कोणतंही एक, नारळ, नंतर ना एक पावशेर, तुम्हाला एक पावशेर गहू, तांदूळ, नंतर ना घंटी, आपल्याला 3 सुपारी पाहिजेत. बघा मी दाखवते साहित्य स्क्रीनवरती. 3 सुपारी म्हणजे एक कुलदेवतेची, गणपती बाप्पांची आणि एक वरुण देवतांची. आणि आबीर पाहिजे, परत बुक्का, नंतर ना आणि पांढरे वस्त्र, नंतर ना पंचामृत बनवा तुम्ही. आपल्याला अभिषेक वगैरे करण्यासाठी लागणार आहे व सत्यनारायणचा फोटो. तर आता पूजा आपण मांडायची कशी आहे, तर पूजेच्या खाली तुम्ही चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. त्याच्यावरती खाली आपण आधी पहिलं पुसून घ्यायचं, तेव्हा चौरंग किंवा पाट ठेवा. आणि तुम्हाला जमलेच तर पांढरे वस्त्र घ्या. बघा मी पांढरे वस्त्र घेतले. तर तुम्ही हे पांढरं वस्त्र घ्या किंवा तुम्हाला दुसरं मिळालं तर दुसरं घ्या. त्याच्यावरती तुम्ही जे पावशेर आपण गहू घेतले आहेत ते गहू हातरायचे आहेत खाली. त्याच्यावरती नंतर आपण तांब्याचा कलश ठेवणार आहोत. तर कलशाला पहिला आपण स्वास्तिक काढून घेतला आहे. बघा मी स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. नंतर ना त्याच्यावरती अशा नाही का 5 लाईन वाढायच्या आहेत खालून वरती अशा. व पाण्यामध्ये आपण सुपारी, हळदी, कुंकू, अक्षता टाकून घेतलेल्या आहेत. बघा मी आता त्याच्यावरती आपण काय करायचं आहे, तर त्याच्यावरती आपण विड्याची तुम्ही 5 पाने मांडा किंवा तुम्हाला आंब्याची डाळी मिळाली तरी चालेल. तर माझ्याकडे आंब्याची डाळी आहे, पण मी अशी ती साईडला एका नाही का 4 कोपऱ्यावरती लावून घेण्यासाठी ठेवली आहे. तर माझ्याकडे खाऊची पानं आहे, तर ती मी 5 पानं लावून घेणार आहे. व पानं लावून घेतल्यानंतर त्याच्यावरती आपण परत तांब्याचं ताट ठेवायचं आहे. व तांब्याच्या ताटावरती आपण अक्षदा म्हणजे तांदूळ ठेवणार आहे. तर तुम्हाला हे सामान कसं घ्यायचं आहे, तर तुम्ही पावशेर तांदूळ व पावशेर गहू यात तुम्हाला आपल्या घरी असतातच, त्याच्यामध्ये आपलं होऊन जाईल. तर हे बघा असं घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपण पानं लावून घ्यायची आहे सायझिंगमध्ये व्यवस्थित. बघा मी आता आंब्याची डाळी 4 कोपऱ्यावरती लावून घ्यायच्या आहेत, पण माझ्या इथं थोडी जागा म्हणजे माझं थोडं साईडला इथं असं मंदिर आहे आणि इकडं साईडला कपाट आहे आणि दोघाच्या मध्ये मी पूजा मांडते, कारण माझी पूर्व पश्चिम दिशा अशी होते ना म्हणून. आणि माझं पूजा करताना तोंड पूर्वेकडं होतं आणि आपण पूजा करणं पश्चिमेकडं होतं, म्हणून मी अशी पूजा तिथं शॉर्टकटमध्ये म्हणजे थोड्याशा जागेमध्ये व्यवस्थित अशी मांडते आहे. तर त्यामुळं माझं नाही का मग आंब्याची डाळी इकडं तिकडं असं लावायला येणार नाही, म्हणून मी तिथे एका साईडलाच आंब्याची डाळी लावून घेतली आहे. तुम्ही 4 कोपऱ्यावरही आंब्याची डाळी लावली तरी चालेल, कारण आपल्या इकडं नाही का आपण ब्राह्मणाला बोलवून वगैरे सत्यनारायण करतो, पण आपण घरच्या घरी कसं करायचं तर ही मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. तर बघा आपण त्या तांब्याच्या तामणामध्ये तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ घेतल्यानंतर आपण खाली बघा मी विड्याची पानं मांडून घेतली आहेत, कारण आपण अभिषेक वगैरे केलेला व्हिडिओ मी टाकला नाही, कारण व्हिडिओ खूप असा मोठा होईल म्हणून. तर आपण 2-2 जुडी पानं ठेवायची आहेत. तुम्ही 2 जुडी म्हणजे 6 पानं आपल्याला लागणार आहेत. तर 6 पानं आपण ठेवून घ्यायची आहेत. तर आपण पहिले गणपती बाप्पाची म्हणजे कलशाच्या डाव्या बाजूस व आपल्या उजव्या बाजूस गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण कुलदेवतेची घ्यायची आहे आणि इकड साईडला आपण वरुण देवतांची घ्यायची आहे. तर आपण सगळ्यांचा अभिषेक करून घ्यायचा आहे. पंचामृताने मी अभिषेक वगैरे केला, नंतर मी ते गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली. व अभिषेक करताना आपण गणपती बाप्पाचा स्तोत्र म्हणायचा आहे. आपले कुलदेवता कोणते आहे त्याचा आपण हे मंत्र म्हणायचं व अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक झाल्यानंतर आपण बघा मी 3 सुपाऱ्या मांडून घेतल्या आहेत. तर 3 सुपाऱ्या मांडल्यानंतर आपण त्यांना हळदी कुंकू व्हायचं, अक्षदा व्हायच्या, फूल समर्पण करायचं आणि आपण प्रसाद ठेवायचा. तर मी बघा आपण 3 वाटे छोटे छोटे घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही साखर घ्या. साखरेमध्ये तुम्ही तुळशीचं पान एक एक ठेवायचं आहे. आपण प्रसादामध्ये तुळशीचं पान ठेवायचंच आहे. तर तुळशीचं पान ठेवल्यानंतर आपण एका दुसऱ्या तुळशीच्या पानाने आपण पाण्यामध्ये बुडवून व ते आपण जे प्रसाद ठेवला आहे, म्हणजे आता मी बघा वाटी ठेवली आहे साखरेची, त्याच्या खाली भरीव चौकोन करायचा त्या पानावरती व ती वाटी ठेवायची. वाटी ठेवल्यानंतर आपण तुळशीचं पान पाण्यामध्ये बुडवायचं व आपण असं व्हायचं आहे आणि म्हणायचं आहे नैवेद्यम समर्पयामी. तुम्हाला ते संस्कृतमधला मंत्र म्हणता नाही येणार किंवा तो खूपच अवघड आहे. प्राणायन स्वाहा, अपनाय स्वाहा असं 5 वेळा म्हणायचं असतं. तर ते तुम्हाला जमलं तर तुम्ही म्हणा, नाही जमलं तर नाही का ते तुम्ही बस तर नैवेद्यम समर्पयामी म्हटलं तरी चालेल. तर आता बघा मी गणपती बाप्पाची पूजा करून घेतली आहे, त्यांना मी नैवेद्य अर्पण केला आहे. तर आपण आता कुलदेवतेची पूजा करूया. तर मी कुलदेवतेचा अभिषेक करून मूर्ती मी सुपारी तिथं ठेवली आहे. तर सुपारीला फक्त आपण आता हळदी कुंकू व्हायचं आहे. हळद कुंकू समर्पयामी म्हणायचं किंवा मी तुम्हाला हळदी कुंकू वाहत आहे, तुम्हाला मी गंध अक्षता वाहत आहे, तुम्हाला मी फूल अर्पण करत आहे म्हणायचं. व आपण आता त्याच्या पानावरती भरीव चौकोन करायचा किंवा धूप वगैरे दाखवून घ्यायची. बघा आता मी धूप पण दाखवून घेतली आहे. परत दिवा दाखवून घ्यायचा आहे.
परत दीपम समर्पयामी, धूपम समर्पयामी म्हणायचं. मग त्याच्यानंतर आपण भरीव चौकोन करायचा, त्याच्यावरती ती प्रसादाची वाटी ठेवायची. प्रसादाची वाटी ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही तुळशीचं पान टाकायचं आहे. आपण जेव्हा सत्यनारायण पूजा करतो तेव्हा आपल्याला तुळशीचं पानं नाही का लागतात, तर आपण जास्त तोडून घ्यायचे आहेत, त्या दिवशी आपण नाही घ्यायची. तर हे बघा, खरं व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते. तर मी दोघांनाही नाही का असं नैवेद्य वगैरे समर्पण केलं आहे. परत ना तशीच आपण वरुण देवताची पूजा करायची आहे. वरुण देवताला हळदी कुंकू व्हायचं आहे, फुलं गंध अक्षता व्हायचं आहे. तसंच बघा साखरेची वाटी ठेवली आहे, ती वाटी ठेवायची. परत ना नैवेद्यम समर्पयामी म्हणायचं आहे. नंतर ना बाळकृष्णाची आपण तशीच पूजा करून घेणार आहे. तर बाळकृष्णाची पूजा कशी करायची आहे, तर बाळकृष्णाची मूर्ती मी आधी ठेवली होती, ती आपण ताटामध्ये घ्यायची. तामणाच्या ताटामध्ये घेतल्यानंतर त्याचाही आपण अभिषेक करायचा. पंचामृताने पाण्याने अभिषेक केल्यानंतर मग ती स्वच्छ मूर्ती पुसून वगैरे वरती ठेवायची. गंध अक्षदा अष्टगंध लावायचा आहे मूर्तीला, अष्टगंध अक्षदा. नंतर ना फूल वगैरे समर्पण म्हणजे फूल वगैरे व्हायचं आहे. ते वाहिल्यानंतर सत्यनारायणाचा फोटोही बघा मी मागे मांडून घेतला आहे. त्याला तुम्ही हार आणला तरी चालेल, हार वगैरे घाला, फूल असेल तर फूल वाहिलं तरी चालेल. नंतर घंटी आपल्या डाव्या साईडला व कलशाच्या उजव्या साईडला आपण ठेवायची आहे. नंतर फळ जे केळी आणली आहे ती ठेवायची. आपण जो नारळ आणलेला आहे तोही एका साईडला ठेवायचा आहे, त्याच्यालाही आपण हळदी कुंकू व्हायचं आहे. त्याच्यानंतर हळदी कुंकू वाहिल्यानंतर फूल वगैरे समर्पित करा आणि आपण नंतर ना अध्याय वाचायला सुरू करायचं आहे. सगळ्याचं आरती वगैरे धूप वगैरे करून घेतल्यानंतर मी तुम्हाला जे सत्यनारायण कथेचं पुस्तक दाखवलं ते पुस्तक आपण घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जे 5 अध्याय आहेत ते आपण अध्याय वाचायचे आहेत. व ते अध्याय वाचताना एक अध्याय पूर्ण झाला की आपण बाळकृष्णांना हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहेत. बघा हे सत्यनारायण कथेचं बघा व्रताचं हे पुस्तक आहे, ते तुम्हाला केंद्रामध्ये भेटून जाईल. जर तुमच्याकडं नसेल तर तुम्हाला करायचंच असेल तर तुम्ही गुगलला ते सत्यनारायण कथा लावा व तुम्ही तशी पूजा करत करत तुम्ही वाचा. तर ह्या साध्या सोप्या पद्धतीनं आपल्या घरच्या घरी सत्यनारायण आपण अशा पद्धतीनं करू शकतो. आणि ह्या 5 अध्याय झाल्यानंतर आपण रव्याचा प्रसाद बनवायचा आहे. तो तुम्ही 1.25 मापामध्ये बनवायचा आहे, म्हणजे जास्त काही बनवायचा नाही. तर 1.25 म्हणजे छोट्या छोट्या वाटीने 1.25 वाटी रवा, 1.25 वाटी साखर, 1.25 वाटी तूप, असं करून तुम्ही असा छान असा प्रसाद बनवा व तो प्रसाद तुम्ही म्हणजे प्रसाद तिथं ठेवा. व तो प्रसाद झाल्यानंतर नाही का प्रसाद आपण हे करायचा आणि तो प्रसाद आपण घरच्या घरीच तो खायचा आहे. तो प्रसाद घरच्या व आपण ही पूजा रात्रभर ठेवायची आहे व दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्याची उत्तरपूजा करत असतो. तर उत्तरपूजा कशी करायची हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते. आणि बघा आता ही सगळी आपली पूजाविधी वगैरे झाली की आपण संध्याकाळी आपण उपवास करतो. सत्यनारायणचा उपवास झाल्यानंतर आपण म्हणजे शिऱ्याचा जो प्रसाद ठेवला आहे तो घरच्या घरी आपण खायचा. रात्रभर ही पूजा ठेवायची. नंतर तुम्ही काही गोडाचं जेवण करा, नंतर उपवास तो सोडा. संध्याकाळी आपण ही पूजा प्रदोषमयी म्हणजे पौर्णिमेच्या संध्याकाळी मांडत असतो. तर ही पूजा तुम्ही प्रदोषमयी म्हणजे संध्याकाळी मांडायची आहे. आणि नंतर ही सगळ्या पूजाविधी झाल्यानंतर आरती करायची, नंतर आपण उपवास सोडायचा आणि ही रात्रभर पूजा ठेवायची व त्याची उत्तरपूजा आपण सकाळमध्ये करायची. तर उत्तरपूजा कशी करायची, तर आपण हातामध्ये अक्षदा घ्यायच्या. अक्षदा घेतल्यानंतर अक्षदामध्ये हळदी कुंकू व्हायचं व अक्षदाशा घेऊन म्हणायचं. तर बघा आपण असं म्हणायचं आहे, या तुम देवगणाः सर्व पूजा मधाय पार्थिव इष्टकामसिद्धी पुनरागमयाच, असं म्हणून आपण ही अक्षदा बाळकृष्णावरती अशा व्हायच्या आहेत आणि आपण ही उत्तरपूजा अशी करायची आहे. पण आपण ही म्हणजे सत्यनारायण पूजा घरच्या घरी का करावी व कशासाठी करावी, तर आपल्या लक्ष्मीप्राप्तीसाठी हा सगळ्यात चांगला खरंच खूप छान असा उपाय आहे. कारण मी ही सत्यनारायण पूजा जर पौर्णिमेला घरच्या घरी करते तर हा व्हिडिओ मी तोच केला आहे की नाही का म्हटलं तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करावा. तर आपण घरच्या घरी काही साहित्य आपल्याला म्हणजे नारळ वगैरे ठेवला म्हणजे एक इच्छेनं तुमच्या ठेवला तरी चालेल, नाही ठेवला तरीही चालेल. तुमच्या घरी फळ असेल ते ठेवले तरी तुम्ही चालेल. तरी असं घरच्या घरी आपण सत्यनारायण अशा प्रकारे आपण करू शकतो. तर आपण ह्या सुपारीनंतर आपण ही उत्तरपूजा केली. आता आपण त्या अक्षदा वगैरे वाहिल्या तर बाळकृष्ण आपण देवाऱ्यात ठेवायचं आहे. ते तांदूळ आहे ते आपल्या घरच्या तांदळामध्ये ठेवायचे आहेत. गहूही आपल्या घरच्या गव्हामध्ये टाकायचे आहेत. नंतर ना ज्या सुपाऱ्या आहेत 3 आपण आता जर महिन्याला सत्यनारायण करत असतो तर या 3 सुपाऱ्या तुम्ही पूजेच्या म्हणजे आपला पूजेचा ड्रॉवर वगैरे असतो तो एका डब्बीमध्ये घालून व्यवस्थित ठेवा. कारण पुढच्या पूजेलाही आपण ही सुपारी वापरली तरी चालते. आणि कलशामधली अक्षदा व सुपारी नाणे तेही आपण तसंच ठेवायचं आहे, कारण आपण पुढच्या पूजेला ते वापरणार आहोत. आणि आंब्याची डहाळी तुम्ही कोणत्याही नाही का पाण्यामध्ये सोडा किंवा
कोणत्याही झाडाखाली टाकली तरी चालेल. कलशातलं पाणी कोणत्याही झाडाला तरी वाहून द्या. आणि सत्यनारायणचा पूजाचा फोटो वगैरे ते आपण असं आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवला तरी चालेल. पूजा तुम्ही करत असेल तर करा, नाहीतर तुम्ही नाही का असं ड्रॉवरमध्ये ठेवा. नंतर पुढच्या सत्यनारायण पूजेला आपण हा वापरायचा आहे. आणि जी फळ ठेवलं होतं मी ते 2 ते आपण घरामध्ये खाल्लं तरी चालेल. तर अशा प्रकारे घरी साध्या पद्धतीनं आणि हे पुस्तक तुम्हाला केंद्रामध्ये भेटून जाईल आणि सर्व साध्या सोप्या पद्धतीनं वाचायलाही सोपं आहे. असं काही अवघड नाही आहे. ते 5 अध्याय वाचायचे आणि आपण ही सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी करायची आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.